नमस्कार. इकडे महाभारताच्या कथेमध्ये हस्तिनापूर साम्राज्यामध्ये सत्ता संघर्ष आता विकोपाला जातोय. दुर्योधनाच्या मनामध्ये आपणच राजा झालं पाहिजे ही भावना अधिकाधिक दृढ होऊ लागली. युधिष्ठिरालाही वाटतंय की आपण राजा झालं पाहिजे. आता धृतराष्ट्राच्या मनामध्ये आपल्यावर झालेला अन्याय आपल्या पुत्रावर होऊ नये असा आहे. म्हणजे मी ज्येष्ठ असूनही अंधत्वामुळे राजा होऊ शकलो नाही आणि अपरिहार्यपणे मला राजा व्हावं लागलं. आता माझ्या पुत्राला थेट राजा होता यावं ही भावना आहे. गांधारीच्या मनामध्येही आपला पुत्र राजा झाला तर काही हरकत नाही अशी भावना आहे. गांधारी ही कुंतीवरती जेलसच आहे, थोडीशी जळतेच आहे. कुंतीच्या मनात आता आश्रिताची भावना आलेली आहे आणि संपूर्ण पुढचा काळ कुंतीला अगदीच त्रासामध्ये काढावा लागणार आहे. आता कुंतीला हा काळ त्रासात काढावा लागणार असतानाच कुंतीला पुढच्या सगळ्या काळामध्ये काही माणसांची खूप मोठी मदत झाली आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की कृष्ण कुंतीच्या बाजूने कसा, विदुर कुंतीच्या बाजूने कसा, पांडव कसे संकटातून वाचले कसे, हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. मी जरा त्याचा उलगडा करतोय. म्हणून मी म्हटलं की महाभारताची कथा ऐकायची असेल ना, समजायची असेल ना, तर नेहमी फ्लॅशबॅक मध्ये जावं लागतं. जरा मागं गेलो की ती कथा समजायला लागते. त्यामुळं आता ज्या पुढच्या कथांच्या मध्ये जी काही मदत पांडवांना कुंतीला एकूणच युद्धात प्रसंगात अवघड प्रसंगात होणार आहे ती मदत का झाली हे तुमच्या लक्षात येईल. मग त्या प्रत्येक ठिकाणी पांडवांना मदत झाली आहे ती आईच्या आईची मदत पांडवांना झालेली आहे. त्याचं कारण आहे संपूर्ण कथेमध्ये पांडवांच्या सोबत भगवान श्रीकृष्ण आहेत. संपूर्ण कथेमध्ये का बरं आहेत? म्हणजे नरनारायणाची जोडी आपण म्हणतो, कृष्ण याच्या बाजूनी होता, सत्याच्या धर्माच्या, पांडव धर्माच्या बाजूने युद्ध करत होते म्हणून कृष्ण त्यांच्याकडे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला सांगायला बऱ्या वाटतात. पण त्यातही एक अजून गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी आधीच्या एका भागामध्ये सांगितलंय कुंतीचं मूळ नाव पृथा. ती भोजपूर नगरातल्या कुंतीभोज राजाला दत्तक गेलेली आहे. पण कुंती ही भोजराजाची कन्या नाही आहे, ती दत्तक कन्या आहे. ती कन्या कुठली आहे? यदुवंशीय राजाची. ती यदुवंशीय राजाची कन्या दत्तक गेलेली आहे. यदुवंशातला कोण आहे? श्रीकृष्ण. म्हणून श्रीकृष्ण कुंतीला आत्या म्हणतो बघा. म्हणजे तुम्ही महाभारत या हिंदी सिरियलमध्ये बुआ ने कहा था, बुआ ने बोला है अशी वाक्य आपल्याला आठवतात. म्हणजे आत्या पटकन करणार नाही, पण महाभारत बघितलेल्यांना बुआ हा शब्द नक्की कळेल. कारण आपल्याला महाभारत समजायलाच लागलं ते बी आर चोपडाच्या महाभारतमुळं. त्याच्या आधी महाभारताची कथा आपण नीटशी समजून घेतलेलीच नाहीये. त्यामुळं ती कृष्ण हा कोण आहे तर कुंतीच्या भावाचा मुलगा. आत्या आहे कुंती कृष्णाची. म्हणून आपल्या आत्याच्या मुलाला नेहमी सहकार्य करण्यासाठी कृष्ण समोर असतो. ती यदुवंशीय आहे आणि यदुवंशीय आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाच्या सोबत नेहमीच कृष्ण राहिलेला आहे. पुढे विदुराने खूप मोठं सहकार्य केलंय. पुढच्या एका कथेमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल. विदुराने खूप मोठं सहकार्य केलंय. हे विदुराचं सहकार्य काय आहे, का बरं आहे? म्हणजे विदुराला पांडवाच्या विषयीची का चांगली ममत्वाची भावना आहे? खरं तर विदुर पंडूचा राजा म्हणून एकनिष्ठ सेवक होता, धृतराष्ट्राचा राजा म्हणून एकनिष्ठ सेवक होता. विदुराचं काम विदुर नीती सांगणं आहे. राज्यकारभार कसा करावा यात राजाला सल्ला देणे आहे, मार्गदर्शन करणे नाही. सल्ला देणे आहे. चांगलं काय वाईट काय याची जाणीव राजाला करून देणे आहे. तो सिंहासनावर बसलेल्या राजाशी एकनिष्ठ आहे. पंडू राज्यावर होता तर पंडूशी एकनिष्ठ होता. धृतराष्ट्र सिंहासनावर बसलाय त्याच्याशी एकनिष्ठ आहे. पुढे या सगळ्या युद्धातून राजा ऐकत नाही म्हणून बाजूला जाऊन आपला निवांतपणे राहिलेला आहे विदुर. त्यानं पुन्हा या भानगडीत नाक खुपसलेलं नाहीये. मग असा विदुर कुंतीच्या विषयी ममत्वाची भावना का ठेवतोय हा सगळ्याला प्रश्न आहे ना. म्हणजे का पांडवाच्या बाजूनी का? म्हणजे युधिष्ठिराचं भलं व्हावं असं का वाटत होतं? विदुराला युधिष्ठिर राजा व्हावं असं का वाटत होतं? म्हणजे मागच्या भागात आपण बघितलं की त्यांनी कसंही करून दुर्योधनाला मान्य करून दिलं नाही. दुर्योधन म्हणाला मी ज्येष्ठ पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्राचा ज्येष्ठ पुत्र आहे, मी राजा व्हायला हवं. विदुर म्हणाला नाही, तू राजा होऊ शकत नाहीस, कारण या कुळाचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर आहे, त्यालाच राजा व्हायला हवं. दुर्योधन म्हणाला नाही बाबा, तो कुठं आपल्या बापाचा पोरगा आहे, मी माझ्या बापाचा पोरगा आहे.
विदुराने त्याला आठवण करून दिली आहे, तुझा बाप कुरुवंशातल्या राजाचा नाहीये, फक्त पितामह भीष्मांचं रक्तनाथ आहे, रक्तरेष आहे, तिथपर्यंत येऊन थांबते, त्याच्या पुढे एकही कुरुवंशातला नाहीये, त्यामुळे उगाच तू कुरुवंशाच्या राजाचा पुत्र सांगू नकोस. काहीही करून विदुर दुर्योधनाला मान्यच करत नाहीये की तू राजा झाला पाहिजेस. हे विदुराचं सख्य काय आहे, का बरं आहे? तर त्याचंही एक कारण आहे. त्याचं कारण असं आहे की कुंतीचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर हा पंडूनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे पंडू राजाला पुत्रप्राप्ती होणार नाही. गेलो आपण परत फ्लॅशबॅक मध्ये. पंडू राजाला पुत्रप्राप्ती होणार नाही कारण त्याला शाप मिळाला आहे. तो शतशृंग आश्रमात राहतो आहे, तिथे पत्नीशी संग केल्यावर मृत्यू येणार आहे असं कळतं आणि पुत्र व्हावा याची तीव्र इच्छा मनात असते. तेव्हा कुंती त्याला सांगते की मला अशी अशी दुर्वासानी वरदान दिलेली आहेत. मग पंडू कुंतीला म्हणतो की तू पहिल्यांदा यमधर्माचं आवाहन कर आणि त्यांच्याकडून पुत्रप्राप्ती करून घे. बरोबर कुंती यमधर्माचं आवाहन करते आणि त्यांच्याकडून पुत्रप्राप्ती करून घेते. आता पुढे विदुर बघा. विदुर हा साक्षात धर्म मानला जातो. साक्षात धर्म, यमाचा अवतार मानला जातो, यमाचं प्रगटीकरण झालंय असं मानलं जातं. यमधर्मच विदुराच्या रूपात अंशावताराने जन्माला आलेला आहे असं मत व्यक्त केलं जातं, असं सांगितलं जातं. तसं नातं बघितल्यावर युधिष्ठिराचं नातं हे पित्यासारखं विदुरासोबत येतं. म्हणजे हा अंशावतार आणि तो थेट यमापासून निर्मिती झालेला आहे. म्हणजे इथे विदुराचं युधिष्ठिराशी असलेलं नातं हे पित्या समान आहे. आणि मग शेवटी भाऊ तर आहेच आहे, कारण पंडू काय, धृतराष्ट्र काय आणि विदुर काय हे एकाच तर पित्याचे आहेत, व्यासाचे. फक्त विदुराचा दुर्दैव एवढंच की विदुर एका दासीच्या पोटी जन्माला आला, पण अपत्य व्यासाचंच आहे. विदुराकरता आपल्या एक पिता असलेल्या भावाचे चिरंजीव आणि आपण ज्याचा अंश आहोत त्याचा प्रत्यक्ष चिरंजीव, यामुळं विदुराचं कुंतीशी नातं घट्ट आहे, ते जवळच आहे. म्हणून विदुर कुंतीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहतो आणि पुढे अनेक प्रसंगात कुंतीला आणि युधिष्ठिराला मदत करताना दिसतो. लाक्षागृहाच्या कथेतही तुम्हाला दिसेल की युधिष्ठिरानेच ही मदत केलेली आहे. अजून एक कथा आहे याच काळात घडणारी, ती पुढच्या भागात आपण बघणार आहोत. ती कथा आहे भीमाचा वध करण्याची प्रयत्न केल्याची. या कथेत सुद्धा कुंतीला तिचे नातेसंबंध कामाला आलेत. बघा कसे कामाला आलेत. म्हणजे कुंती मूळची पृथा, यदुवंशातली. आता गंमत अशी आहे की या यदुवंशातला मूळ पुरुष जो राजा यदू आहे, तो त्याची पत्नी ही नागवंशातली आहे. त्याची पत्नी ही नागवंशातली आहे आणि तो त्याचा जावाई आहे धूम्रवर्ण, धूम्रवर्णाचा जावाई आहे कोण, यदू. आता नागवंशातली पत्नी येणं, आपल्या वडिलांच्या कुळात नागवंशातली पत्नी येणं हे पुढे कुंतीला उपयोगाचं ठरलंय. कसं ते पुढच्या कथेत, लगेच पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे ते काय आहे ते. त्यामुळं विदुर काय, कृष्ण काय, नागलोक काय, या सगळ्यांची मदत झालेली आहे कुंतीला. आणि याच मदतीच्या आधारावर कुंती आणि पांडवांचा खूप मोठा फायदा झालेला आहे. तो कसा झालाय हे वेगवेगळ्या कथांच्या मधून आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी त्या कथांचा आनंद घ्यायचा असेल, त्या समजून घ्यायच्या असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल. 1 लाखापर्यंत पोहोचवायचं आहे, जरा वेग वाढवायचा आहे. नमस्कार.